नमस्कार. मुंबईत मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, वाळकेश्वर असे कित्येक सुप्रसिद्ध भक्तांना पावणारे व ऐतिहासिक वारसा सांगणारे मंदिरे आहेत. अशाच अनेक मंदिरापैकी निसर्गरम्य मलबार हिल टेकडीच्या रांगेत अरबी समुद्राच्या म्हणजे गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर प्राचीन व ऐतिहासिक वारसा सांगणारे शिल्पजडित देखणे शिवालय म्हणजेच बाबुलनाथ शिव मंदिर. बाबुलनाथ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भले मोठे व सुंदर दगडी काम केलेले आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच विविध देवदेवतांची मंदिरे व मूर्ती नजरेत पडतात. मुख्य बाबुलनाथ शिव मंदिर टेकडीच्या शिखरावर असल्या कारणाने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 110 दगडी पायऱ्या चढून जावे लागते. परंतु सध्या भाविकांना वृद्धांना सहज मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मोफत लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी ही जागा पांडुरंग नावाच्या एका सोनाराच्या मालकीची होती. हे क्षेत्र एक विस्तीर्ण हिरवेगार टेकडी होती. पांडुरंग सोनाच्या गायी या हिरव्यागार टेकडीवर चरत असत. बाबुल नावाचा एक गुराखी पांडुरंग सोनाच्या गायी राखत असे. तो गायींना मनसोक्त चरत असे. त्यामुळे त्या गायी दृष्टपुष्ट झाल्या, भरपूर दूध देत असत. एके दिवशी पांडुरंग सोनाच्या नजरेत आले की इतर गायी सारखीच दुष्टपुष्ट असलेली एका गायीला काही दिवसापासून दूध का येत नाही हे पाहण्यासाठी एके दिवशी स्वतः पांडुरंग सोनार व बाबुलने त्या गायीवर गुपचूप पाहत ठेवली. परतण्याची वेळ झाली तेव्हा ती गाय एके ठिकाणी थांबली. समोरील हे दृश्य पाहून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण ती गाय टेकडीवरील एका विशिष्ट ठिकाणी जाऊन जमिनीवर आपले दूध देऊ लागली होती. ही गाय नेमकी ह्याच ठिकाणी दूध का देते या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी त्या दोघांनी नेमकी ती जागा खोदण्याचे ठरवले. आणि खोदत असताना त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिलीच नाही, कारण त्यांना खोदता क्षणीच खाली एक शिवलिंग पुरलेले आढळले. ते पाहता क्षणीच पांडुरंग सोनाराने मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करून या ठिकाणी शिवलिंगाला मुख्य देवता मानून एक मंदिर बांधले. तेच हे बाबुलनाथ मंदिर. काही लोकांच्या मते येथे असलेल्या टेकडीवर भले मोठे बाभळीचे झाड होते व येथेच याच ठिकाणी सोळंकी राजवंशातील राजाला स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले होते. म्हणून या ठिकाणी 13व्या शतकातील सोळंकी राजवंशाच्या राजांनी मंदिर बांधले होते. पण कालांतराने हे मंदिर जमिनीत गाडले गेले होते. कालांतराने येथील गुराखीच्या नजरेत मंदिराचे काही अवशेष पडले. त्यामुळे येथे उत्खनन करण्यात आले आणि तिथे काळ्या दगडातील स्वयंभू शिवलिंग, मारुती, गणपती, पार्वती अशा विविध देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या व या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारण्यात आले. नंतर बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा येथे उल्लेख आढळतो. मंदिराचे खांब आणि छत भिंती अतिशय सुंदर असून राजस्थानमधून आणलेल्या चुनखडी आणि संगमरवरापासून बनवले आहेत. त्यावर हिंदू पौराणिक कथांमधील दृश्याचे कोरीव काम करून सजवले आहेत. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.